Hello students. Today's next topic discussing C++ as object oriented languages. What is mean by object oriented languages? Object oriented programming techniques are the best ways to develop large complex software application and system. C++ can be used both as a object oriented programming language and simple as better C++ programs are fast and efficient, which help to make C++ an extremely popular programming language. Means C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे अँड पॉप्युलरली आपण प्रोग्राम करण्यासाठी C++ ही लँग्वेज यूज करतो. इट युजेस टेम्पलेट्स, static polymorphism, dynamic polymorphism, generic programming, inheritance, data binding and encapsulation, etc. means this operation performing the object oriented languages. Also, C++ supports a programming technique that allows memory management to be safe and implicit. C++ programmer to use programming and designing techniques that are more advanced than what is supported in the C languages, with the which C++ is most often compared. Next, application of object oriented concept. What is mean by application of object oriented concept? There are number of areas in which operate object oriented programming language concept can be interpreted and applied. It is an important role lies the designing, maintenance and modeling complex system, analysis of the system to be designed. It also provides strong automation supports in the CAD, CAM, CIM system. Means आपण जे काही प्रोग्राम डिझाईन करणार आहे, मेंटेनन्स करणार आहे, तर ते आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये आपण ही लँग्वेज परफॉर्म करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कॅड, कॅम, CIM ह्या सिस्टीमसुद्धा प्रोव्हाइड करतात. अँड दॅन यूज्ड इन AI अँड एक्सपर्ट सिस्टीम यूज्ड फॉर सिम्युलेशन, मॉनिटरिंग अँड मॉडेलिंग ऑफ रिअल टाईम सिस्टीम. नेक्स्ट, आता आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा टर्म्स अँड कन्सेप्ट बघूया की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला कोणकोणते सब पार्ट्सचा यूज करून आपल्याला प्रोग्रामिंग करायचे आहे. नेक्स्ट, इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अ क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट फॉर क्रिएटिंग ऑब्जेक्ट अँड प्रोव्हाइडिंग इनिशियल व्हॅल्यूज फॉर अ स्टेट अँड दॅन इम्प्लिमेंटेशन ऑफ बिहेवियर द यूजर डिफाईन क्रिएटिंग युजिंग द क्लास कीवर्ड. मीन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आपण क्लास डिफाईन करतो, मीन्स क्लास डिक्लेअर करतो. त्याच्यासाठी आपण ब्ल्यूप्रिंटमध्ये आपल्याला क्रिएटिंग द ऑब्जेक्ट केलेले आहे अँड द आपण मेंबर व्हेरिएबल्स अँड ऑर ॲट्रिब्यूटसुद्धा आपण डिक्लेअर करतो अँड मेंबर फंक्शन ऑर मेथडसुद्धा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण त्याचा यूज करतो. नेक्स्ट, व्हॉट इज अ क्लास अँड ऑब्जेक्ट? अ क्लास डिस्क्राइब्स the contents of the object that belongs to it, describes and aggregate data fields and defines the operation. Object and object is an elements of a class. Object have a behavior of their class. Means आपल्याला जो क्लास अँड ऑब्जेक्ट डिफाईन करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला क्लास डिस्क्राईब अँड ऑब्जेक्टसुद्धा डिस्क्राईब करावं लागणार आहे. दिस आपण त्याच्यावर ज्या काही मेथड्स किंवा आपण इन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे त्याच्यासाठी आपण क्लास अँड ऑब्जेक्टचा त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. नेक्स्ट, द ऑपरेशन ऑर मेथड. अ मेथड इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ प्रोसिजर associated with a class. A method defines the behavior of the object that are created from the class. Another way to say this that a method is an action that an object is able to perform
The association between method and class is called as a binding. मीन्स आपण जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जे मेथड किंवा आपण जे क्लास डिक्लेअर करणार आहोत त्याच्यासाठी आपण 2 पॉईंट यूज करणार आहे. मीन्स 2 मेथड यूज करणार आहे. फर्स्ट मेथड द नेम ऑफ द मेथड अँड सेकंड द आर्ग्युमेंट ऑफ द मेथड. अ मेथड इज असोसिएटेड विथ अ क्लास. मीन्स जी मेथड किंवा फंक्शन आपण डिक्लेअर करणार आहे ती त्याच क्लासला डिक्लेअर करणार आहे. अँड an object involves a method as reaction to receipt of a message. मीन जो मेसेज आपण पास करणार आहे तो रिसिप्ट करण्याचं काम आपलं मेथड किंवा फंक्शन करणार आहे. ऑल्सो मेनी ऑब्जेक्ट कम्युनिकेट विथ इच अदर व्हायवा मेथड्स. नेक्स्ट, what is a encapsulation in Java? Why is called as data hiding? What is a encapsulation with example? Example बघूया आपण encapsulationचं. First of all, what is a encapsulation? It is a one of the strongest features of object operating system and supported by C++. The wrapping of the data and its associated function together under a single unit is called as a encapsulation. Encapsulation's example बघूया आपण. Encapsulation in Java is a process of wrapping code and data together into a single units. The example of a capsule which is a mix of a several medicine means एका मेडिसिनमध्ये एका कॅप्सूलमध्ये आपण जे मोर दॅन मेडिसिन यूज करतो तसेच आपण प्रोग्रामिंगमध्ये मोर दॅन एका ऑब्जेक्टला मोर दॅन क्लासेस इन्व्हॉल्व करून आपण एनकॅप्सुलेशन ही मेथड एक्झिक्यूट करणार आहोत. नेक्स्ट, इनहेरिटन्स. व्हॉट इज अ इनहेरिटन्स? इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. मीन्स तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अ इनहेरिटन्स? द आन्सर इज अ इनहेरिटन्स कॅन बी डिफाईन्ड ॲज द प्रोसेस वेअर बाय one object acquires characteristic from one or more other object. means one or more object आपण inheritance मध्ये यूज करतो. some object oriented system performs only single inheritance, a situation in which a specialization may only acquire characteristic from a single generalization. many object oriented system however allow for a multiple inheritance. means inheritance चे 2 types आहे. first of all single inheritance and then second one is a multiple inheritance, a situation in which a specialization may acquire characteristic from 2 or more corresponding generalization. means single inheritance मध्ये आपण सिंगल जनरलायझेशन करतो आणि मल्टिपलमध्ये आपण 2 or more corresponding generalization करतो. दिस इज अ इनहेरिटन्स इज रियुजेबिलिटी ऑफ एक्झिस्टिंग कोड. मीन्स इनहेरिटन्समध्ये आपण जो काही कोड आपण डिक्लेअर केलेला आहे किंवा एक्झिक्यूट केलेला आहे तो आपण तो रियूज करू शकतो. नेक्स्ट, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम, दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. फर्स्ट पॉईंट, मेथड ओव्हरलोडिंग and second point method overriding. This is a 2 point mostly important in a polymorphism. First point, method overloading, having multiple methods with same name but with a different signature. means same name असतं पण आपण different signature यूज करतो जसे number, type and order of a parameters. This is called as a method overloading. Second point, method overriding, when a subclass contains a method with the same name and signature as in the superclass, then it is called as a method overriding. method overloading मध्ये different signature असतात आणि method overriding मध्ये same name and signature as also superclass. This called as a method overriding. Polymorphism means many forms. Polymorphism means ability to take more than one form. Polymorphism is the ability to use an operator or function in the different ways. Polymorphism gives different meanings or different function to the operators or function. Poly referring to many signifies the many users of this operator and function.
A single function uses an operator functioning in many ways can be called polymorphism. Means this technique using the many ways to using the polymorphism. Polymorphism refers to the codes, operation or object that behave differently in different context is called as a polymorphism. Polymorphism means many फॉर्म्स मध्ये आपण जे प्रोग्रामिंग मीन्स लॉजिक जे आपण यूज करणार आहोत त्याला आपण पॉलीमॉर्फिझम म्हणणार आहोत. नेक्स्ट पॉईंट क्लासेस. क्लासेस काय आहे ते आपण फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल फॉर्ममध्ये समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल आपली कार आहे तर कारसाठी कोणकोणते मेथड्स आणि कोणकोणते ॲट्रिब्यूट्स लागतात ते बघूया. कारसाठी आपण मेथड्समध्ये रिफ्यूल, गेट फ्यूल, सेट स्पीड, गेट स्पीड, ड्राईव्ह असे आपण मेथड्स आपण कारमध्ये यूज करतो. अँड ॲट्रिब्यूट्स कोणते यूज करतो? फ्युएल अँड मॅक्स स्पीड. मीन्स आपण फ्युएल कोणतं यूज करणार आहे, डिझेल करणार आहे की पेट्रोल करणार आहे ते आपण ॲट्रिब्यूट्समध्ये आपण कारमध्ये यूज करतो. अँड मॅक्स स्पीड मीन्स स्पीड आपला कसा असणार आहे कार चालवताना ते सुद्धा आपण ॲट्रिब्यूट्स म्हणून आपण यूज करतो. तसंच आपण क्लासेस डिक्लरेशन बघणार आहोत आपण नेक्स्ट स्क्रीनमध्ये. नेक्स्ट क्लास डिक्लरेशन. क्लास अंडरस्कोर नेम ओपन ब्रॅकेट ॲक्सेस स्पेसिफायर डेटा अँड फंक्शन्स ॲक्सेस स्पेसिफायर डेटा अँड फंक्शन ॲक्सेस स्पेसिफायर डेटा अँड फंक्शन क्लोज ब्रॅकेट ऑब्जेक्ट लिस्ट. मीन्स आपण जे प्रोग्रामिंग बघत आहोत क्लास डिक्लरेशनचं त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. C++ allows the declaration and definition of classes. Instance of classes are called as a object. In above declaration, class is a keyword. आपण क्लास कीवर्ड यूज करणार आहोत. जे पण आपल्याला क्लास डिक्लेरेशन करायच्या आधी आपण क्लास हा कीवर्ड आपल्याला यूज करावा लागणार आहे. अँड ॲक्सेस स्पेसिफायर मे बी पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड. मीन्स हे 3 टाईप्स आपण यूज करणार आहोत. ॲक्सेस स्पेसिफायर जसे आपण डिक्लेअर केलेले आहे फॉर एक्झाम्पल क्लास डिक्लेरेशनच्या एक्झाम्पलमध्ये, तसेच त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड हे क्लास डिक्लेअर करणार आहोत. विच डिसाइड स्कोप अँड विजिबिलिटी ऑफ अ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन डिक्लेअर इन द क्लास डेफिनेशन. द क्लास इज सेट टू बी अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. म्हणजे डेटा टाईप आपण आधीच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले आहे. कॅर, इंट, फ्लोट, डबल. आपल्याला कोणता डेटा आपल्याला डिक्लेअर करायचा आहे त्याच्यानुसार आपण डेटा टाईप डिक्लेअर करणार आहोत. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ द सेम क्लास व्हेरियस फ्रॉम युजर टू युजर. अँड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघूया क्लास डिक्लेरेशनचे. मीन्स जसं आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही स्क्रीन दाखवली आहे क्लास डिक्लेरेशनची तसंच यूज करून आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. एक्झाम्पल नाही, प्रोग्रामिंग बघणार आहोत आपण. क्लास डेफिनेशन इन्क्लुडिंग इट्स मेंबर. कोणकोणते मेंबर्स यूज करून आपण क्लास डिक्लेअर करू शकतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉच माय व्हिडिओ.